नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. एका अशा संघर्षाची ही गोष्ट आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी सुरू असतो. पण थांबा, ही उत्तरं आहेत का खरी? गरिबी, आजारपण, मृत्यू? खरं तर नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर त्यांच्या ययाती कादंबरीत एक वेगळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, आपला सगळ्यात मोठा शत्रू बाहेर कुठे नाहीये, तो तर आपल्या आतच बसलेला आहे. आणि कोण आहे हा शत्रू? तर त्याचं नाव आहे अतृप्ती. म्हणजे कधी न संपणारी, न भागणारी इच्छा. अजून हवं ही जी आपली तहान असते ना, तीच. खरं तर या संपूर्ण कथेची खरी विलन ही अतृप्तीच आहे. चला तर मग सुरू करूया ही कथा. आणि हिंची सुरुवात होते दोन खूप पॉवरफुल स्त्रियांपासून. पण गंमत बघा, त्यांचा अहंकार, त्यांची अतृप्त इच्छा एका अशा संघर्षाला जन्म देते जो पुढे जाऊन अनेकांची आयुष्य कायमची बदलून टाकणार होता. एकीकडे आहे देवयानी. ही कोण? तर असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची मुलगी. तिच्याकडे ज्ञान तर भरपूर आहे, पण त्या ज्ञानापेक्षा जास्त अहंकार आहे. आणि दुसरीकडे आहे शर्मिष्ठा. ही आहे असुरांच्या राजाची, वृषभ पर्वाची कन्या. अतिशय बुद्धिमान आणि तितकीच स्वाभिमानी. आणि मग एका अगदी साध्या दिवशी खेळता खेळता देवयानीच्या तोंडून एक असं वाक्य निघतं, एकच वाक्य जे या संपूर्ण महानाट्याची ठिणगी बनतं. आता हा अपमान स्वाभिमानी शर्मिष्ठेच्या पचनी पडणारा नव्हताच. झालं. तिचा राग अनावर झाला आणि तिने देवयानीला उचलून थेट एका कोरड्या विहिरीत फेकून दिलं. पण त्या अंधारात, त्या विहिरीत देवयानी रडत बसली नाही. नाही. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, एकच शब्द होता, सूड. आणि बरोबर त्याच वेळी जेव्हा द्वेषाचा अंधार दाटलेला होता, तेव्हा कथेत एंट्री होती आपल्या नायकाची, राजा ययाती. आणि ही जी भेट होती ना, ती काही साधीसुधी नव्हती. ह्या एका भेटीनं या तिघांचंही आयुष्य, त्यांचं नशीब कायमचं बदलणार होतं. तर झालं असं की हस्तिनापूरचा राजकुमार ययाती जंगलात शिकारीसाठी आलेला. त्याला लागली तहान. पाणी शोधता शोधता तो त्याच विहिरीपाशी पोचला. आणि आत वाकून बघतो तर काय, त्याला देवयानी दिसली. त्याने क्षणाचाही विचार न करता आपला हात पुढे केला आणि तिला त्या अंधाऱ्या विहिरीतून बाहेर काढलं. आणि बस, देवयानीसाठी तो एक स्पर्शच पुरेसा होता. तिने ठरवून टाकलं. तिने ययातीला सांगितलं, ज्या हाताने मला वाचवलं त्याच हाताशी मी लग्न करेन. आता बघा, एक क्षत्रिय राजा आणि एक ब्राह्मण कन्या. त्या काळात हा विवाह सामाजिक नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध होता. पण देवयानीच्या हट्टापुढे कोणाचं काय चालणार? पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. देवयानीचा सूड अजून बाकी होता. तिची अतृप्त इच्छा अजून शांत झाली नव्हती. तिने आपल्या लग्नासाठी एक अशी विचित्र अट घातली की सगळेच हैराण झाले. तिचा खरा बदला तर आता सुरू होणार होता. तिने आपल्या वडिलांना, शुक्राचार्यांना सांगितलं, मला हुंड्यात सोनं, चांदी, दागिने, हत्तीघोडे यातलं काहीही नकोय. माझी मागणी काहीतरी वेगळीच आहे. तिने मागितली शर्मिष्ठा. हो, बरोबर ऐकलत. मला शर्मिष्ठा हवी आहे, माझी दासी म्हणून. विचार करा, एका राजकन्येला तिची दासी बनवून आणायचं. हा होता देवयानीचा सूड. शर्मिष्ठेचा यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नव्हता. आणि इथेच भविष्यातल्या एका प्रचंड मोठ्या संघर्षाची बीज पेरली गेली. बरं, आता आपली कथा राजवाड्याच्या आत पोचते. आणि इथे या बंदिस्त भिंतींच्या आत या तिघांमधले नातेसंबंध अजूनच गुंतागुंतीचे आणि धोकादायक व्हायला लागतात. एकीकडे राणी झालेली देवयानी ययातीवर सतत आपला हक्क गाजवते, त्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे दासी बनून आलेली शर्मिष्ठा, ती मात्र शांतपणे सगळं बघत असते. आणि तिचा तोच शांतपणा, तिची बुद्धिमत्ता, तिचं सौंदर्य ययातीला नकळतपणे तिच्याकडे ओढू लागतं. आणि मग एके रात्री अशोकवनामध्ये शर्मिष्ठा ययातीसमोर उभी राहते आणि त्याला एक थेट प्रश्न विचारते. एक असा प्रश्न, एक असा युक्तिवाद जो ययातीला एका भल्या मोठ्या धर्मसंकटात टाकतो. आता ययाती पुरता गोंधळून जातो. काय करावं? एका बाजूला आहे पत्नी देवयानीला दिलेलं वचन आणि दुसऱ्या बाजूला आहे शर्मिष्ठेवर झालेल्या अन्यायाची जाणीव. आणि या कर्तव्य आणि आकर्षणाच्या लढाईत अखेर विजय होतो अतृप्त इच्छेचा. ययाती आपलं वचन मोडतो. आणि या गुप्त नात्याचं पुढे काय होतं? तर या नात्यातून त्यांना तब्बल 3 पुत्र होतात. हो, 3 मुलं. आणि या सगळ्याबद्दल राणी देवयानीला काडी मात्र कल्पना नसते.
पण असं रहस्य किती दिवस लपून राहणार, बरोबर? तर मग आपण पुन्हा येतो त्याच मूळ प्रश्नावर. ही ययातीची कथा आपल्याला काय सांगते? आपल्या आतल्या त्या अतृप्त इच्छांबद्दल काय शिकवते? जेव्हा एखादी इच्छा कधीच भागत नाही, तेव्हा तिचा शेवट पूर्ततेत होतो की सर्वनाशात? याचा विचार नक्की करा.